प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण महादिव्य सिरीजचा आज तिसरा भाग बघतो आहोत आणि चॅप्टर आहे वेव्ह ऑप्टिक्स. खूप जणांनी कमेंटमध्ये सांगितलं की मॅडम वेव्ह ऑप्टिक्सचा व्हिडिओ बनवा ना, आणि म्हणून मी वेव्ह ऑप्टिक्सचा व्हिडिओ बनवते आहे. आणि यानंतर जे आपण फॉर्म्युला सिरीजचे 3 चॅप्टर केले, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, मॅग्नेटिक मटेरियल आणि करंट इलेक्ट्रिसिटी, यानंतर त्याच्या पार्टचे व्हिडिओ बनवले जातील की जेणेकरून तुमचं फॉर्म्युला रिव्हिजन आणि त्या चॅप्टरचे प्रश्न असं सगळं तुम्ही जर 3-4 चॅप्टरची व्यवस्थित तयारी केली तरी तुम्हाला पास व्हायला खूप सारी मदत होणार आहे. आणि म्हणून या सिक्वेन्सने आपण व्हिडिओ बनवणार आहोत. मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आपण बघूयात की वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टरमध्ये आपण छोटे छोटे प्रश्न पाहणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाणार आहे. खूप जणांना हा चॅप्टर अवघड वाटतो, म्हणून आपण या वन शॉट न घेता आपण या पद्धतीने घेणार आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला याच्यावर पहिला प्रश्न विचारला जातो की प्रायमरी तुमच्या बोर्ड जी काही क्वेश्चन बँक आहे त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट डू यू मीन बाय सेकंडरी सोर्स. तर तसं न घेता आपण काय करणार आहे, त्यातला डिफरन्स बघणार आहे. डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी सोर्सेस अँड सेकंडरी सोर्सेस. म्हणजे जरी प्रायमरी सोर्स म्हणजे काय हे आलं तरी लिहिता येईल, सेकंडरी सोर्स म्हणजे काय हे लिहिता विचारलं तर ते लिहिता येईल, आणि दोन्ही मधला डिफरन्स जर तुम्हाला विचारला तर तो सुद्धा लिहिता येईल. आणि म्हणून प्रायमरी सोर्स कशाला म्हणायचं, ए सोर्स विच इमिट लाईट ऑफ देअर ओन, जे स्वतःच लाईट बाहेर टाकू शकतात अशा सोर्सला काय म्हणायचं, प्रायमरी सोर्स. आय रिपीट, दी सोर्सेस विच इमिट लाईट ऑफ देअर ओन. बघा, तर त्या सोर्सला काय म्हणायचं, प्रायमरी सोर्स. आणि सेकंडरी सोर्स कशाला म्हणायचं, की जे स्वतः लाईट प्रोड्यूस करू शकत नाही. ए सेकंडरी सोर्स विच डू नॉट प्रोड्यूस लाईट ऑफ देअर ओन बट दे रिसीव्ह लाईट फ्रॉम अदर सोर्सेस. दुसऱ्या कोणत्या तरी सोर्सेस पासून ते लाईट मिळवतात आणि त्या लाईटला ते एकतर रिफ्लेक्ट करतात नाहीतर स्कॅटर करतात सभोवताली. तर बघा, मी परत एकदा रिपीट करते. सेकंडरी सोर्सेस आर सोर्सेस विच डू नॉट प्रोड्यूस लाईट ऑफ देअर ओन. बघा, इथे शब्द काय, ऑफ देअर ओन, स्वतःची स्वतः, ऑफ देअर ओन, बट रिसीव्ह लाईट फ्रॉम सम अदर सोर्सेस अँड आयदर रिफ्लेक्ट ऑर स्कॅटर इट अराउंड. तर हा त्या दोन्हींची ही काय झाली, डेफिनेशन झाली. मग आता बघा, त्याची उदाहरणं द्यायचे सरळ. तर प्रायमरी सोर्स हे कशा कशामुळे निर्माण होतात, तर पहिलं आहे हाय टेम्परेचरमुळे. मग हाय टेम्परेचरमुळे कोणते कोणते सोर्सेस निर्माण होतात, सन, स्टार्स, ऑब्जेक्ट हिटेड टू हाय टेम्परेचर अँड फ्लेम ऑफ एनी काइंड, कोणत्याही प्रकारची ज्योत असेल तर ती. तर हे सगळे हाय टेम्परेचरमुळे तयार होणारे प्रायमरी सोर्सेस आहेत. त्यानंतर त्यांच्यातून करंट वाहून गेला तरी ते सोर्सेस काय करतात, प्रायमरी सोर्स असतात. तर कोण आहेत असे, ट्यूबलाइट आणि टीव्ही असे उदाहरणं दिलेले आहेत. आणि केमिकल ऑर न्यूक्लिअर रिएक्शन्स, तर ते कोण आहे, तर फायर क्रॅकर्स, तुम्ही जे फटाके उडवता ते, ऑर न्यूक्लिअर एनर्जी रिएक्टर. पुढच्या वर्षी तुम्ही स्ट्रक्चर ऑफ ॲटम या वर्षीच तुम्ही स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि न्यूक्लिअर या चॅप्टरमध्ये न्यूक्लिअर रिएक्टर पाहिलेलं आहे. आणि तिथे सुद्धा जे काही सोर्सेस आहेत ते कोणते सोर्सेस आहेत, प्रायमरी सोर्स. डिफरन्स आला तर फक्त या सोर्सेसचे नाव द्यायचे. आणि सेकंडरी सोर्स कोण कोण आहेत, त्याचे एक्झाम्पल कोण कोण आहे, तर मून आहे, प्लॅनेट्स आहेत, त्यानंतर ऑब्जेक्ट लाईक ह्युमन म्हणजे मानवी प्राणी किंवा अॅनिमल किंवा प्लांट, हे सगळे कोण आहेत, सेकंडरी सोर्सेस आहेत. तर या पद्धतीने आपल्याला प्रायमरी सोर्स आणि सेकंडरी सोर्स याच्यामधला डिफरन्स करता येतो. आता दुसरा प्रश्न बघा, छोटासा कायम विचारला जाणारा प्रश्न काय, डिफाईन वेव्हफ्रंट अँड स्टेट हायजीन्स प्रिन्सिपल. मग आता वेव्हफ्रंटची व्याख्या मी इथे लिहिलेली आहे बघा, पण आपण तिला बघू ती कशी तयार होते. जर समजा असा पाण्यात आपण दगड मारला तर त्याच्या भोवती असे बरोबर गोलाकार तरंग निर्माण होतात, सगळ्या बाजूंनी असे सारखे. आणि आता बघा, तर इथे याच्या भोवती जर आपण असे पॉइंट घेतले की हे 3-4 पॉइंट घेतले तर तिथपर्यंत जर गेलो आपण तर बघा हे अंतर. आता तुम्हाला फॉर्म्युला असं माहितीये, व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आणि म्हणून डिस्टन्स बरोबर काय झालं, तर व्हेलॉसिटी इंटू टाइम. मग आता आपण जर समजा याची सगळ्यांची व्हेलॉसिटी आणि टाइम, तर प्रत्येकाचं डिस्टन्स या व्हीटी, जर त्यांचा स्पीड सारखाच असेल तर डिस्टन्स हे व्हीटी असणार आहे. मग ह्या सोर्सचं डिस्टन्स सुद्धा काय, तर हे पण डिस्टन्स किती, व्हीटी, हे पण किती, व्हीटी, या सोर्स पासून, याने पण व्हीटी, सगळे व्हीटी व्हीटी. आणि यांना जर आपण जोडलं तर या पद्धतीने
तर आपल्याला या पद्धतीचं स्ट्रक्चर मिळणार आहे. आता बघा, हे जर 2 मिनिटांनी मिळत असेल तर 4 मिनिटांनी ती वेव्ह अशी पुढे जाणार आहे आणि असं स्ट्रक्चर मिळणार आहे आपल्याला. आणि हा जो आहे याला म्हणायचं वेव्ह फ्रंट. म्हणजे बघा, तुमच्या सोर्स पासून सेम अंतरावर आणि सेम फेजवर. आता सेम फेजवर याचा अर्थ काय, तर फॉर एक्झाम्पल जर समजा इथून ह्या वेव्हचा क्रेस्ट आणि ट्रफ आला इथपर्यंत, तर इथून सुद्धा त्याचा क्रेस्ट आणि ट्रफ म्हणजे सगळ्यांची फेज, इथं सुद्धा त्याचा काय येणार आहे, क्रेस्ट आणि ट्रफ असं. तर या पद्धतीने पण क्रेस्ट आणि ट्रफ म्हणजे सगळ्यांची फेज या पॉइंटवर काय असणार आहे, सारखी असणार आहे. आलं का लक्षात? सोर्स पासून सगळ्यांचं डिस्टन्स सेम, फेज सेम, आणि असा जो काही तुमचा हा जो सरफेस आहे त्याला म्हणायचं वेव्ह फ्रंट. समजलं? तर आता बघा, जर तुमचा मग त्याची व्याख्या काय करायची, दी लोकस, ह्या सगळ्याचं काय, दी लोकस ऑफ ऑल दी पॉइंट्स हॅव्हिंग दी सेम फेज, सगळ्यांची फेज काय आहे, सेम आहे, हॅव्हिंग दी सेम फेज ऍट ए गिव्हन इन्स्टंट ऑफ टाइम. बघा, टी इतक्या वेळाने प्रत्येकाचं डिस्टन्स सुद्धा सेम असणार आहे आणि इज कॉल्ड ॲज वेव्ह फ्रंट. तर त्या वेव्ह फ्रंटचे 3 प्रकार असतात. तर स्पेरिकल वेव्ह फ्रंट, प्लेन वेव्ह फ्रंट आणि सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. आणि जर पॉइंट सोर्स असेल तर स्पेरिकल वेव्ह फ्रंट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर या पद्धतीने तुम्हाला वेव्ह फ्रंटची व्याख्या करता येते. परत एकदा रिपीट करते बघा, दी लोकस ऑफ ऑल दी पॉइंट्स हॅव्हिंग सेम फेज ऍट ए गिव्हन इन्स्टंट ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज वेव्ह फ्रंट. त्याला काय म्हणायचं, वेव्ह फ्रंट असं म्हणायचं. आता बघा, स्टेट हायजीन्स प्रिन्सिपल. आता हायजीनने काय प्रिन्सिपल सांगितलं, तर आता हायजीन्सचं प्रिन्सिपल असं आहे बघा, की एव्हरी पॉइंट ऑन ए वेव्ह फ्रंट. बघा, आता ह्या वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट, असे 3 पॉइंट घेऊ आपण. एव्हरी पॉइंट ऑन ए वेव्ह फ्रंट ऍक्ट ॲज ए सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. तो काय म्हणून ऍक्ट होतो, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होतो. अँड इट ट्रॅव्हल्स सेकंडरी वेव्ह इन ऑल डायरेक्शन. बघा, सगळ्या डायरेक्शनने ते असे सेकंडरी वेव्ह तयार करतात. येते लक्षात? आणि त्यालाच म्हणायचं वेव्हलेट्स. काय म्हणायचं, वेव्हलेट ट्रॅव्हलिंग विथ दी सेम स्पीड इन दी मीडियम. तर जो लाईटचा स्पीड आहे तर त्याच याने ते पुढे जातात. आणि याला जो तुम्ही एनव्हलप काढणार आहे, फॉरवर्ड डायरेक्शनने जो एनव्हलप काढणार आहे, तर तो तुमचा काय असणार आहे, न्यू वेव्ह फ्रंट असणार आहे. आता बघा, परत याच्यावर जर पॉइंट घेतले तर ते पण असे सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होणार आहे. आणि परत यांना काय जोडलेला जो वेव्हलेट आहे तो तुमचा न्यू वेव्ह फ्रंट असणार आहे. समजलं? तर या पद्धतीने त्याचं स्टेटमेंट करायचं. आणि बॅकवर्ड डायरेक्शनने जे आहे ते इनइफेक्टिव्ह असतं. बॅकवर्ड डायरेक्शनने असलेले जे वेव्हलेट्स आहेत ते इनइफेक्टिव्ह आहेत. आणि म्हणून याचं स्टेटमेंट काय बघा, हायजीन्स प्रिन्सिपल, एव्हरी पॉइंट ऑन ए वेव्ह फ्रंट इज ऍक्ट्स ॲज ए सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सेंडिंग आउट सेकंडरी वेव्हज इन ऑल डायरेक्शन. त्यालाच म्हणायचं वेव्हलेट्स. अँड ट्रॅव्हल विथ सेम स्पीड ॲज दॅट ऑफ वेलॉसिटी ऑफ लाईट. And the envelope of all these wavelengths gives as a new wavefront, and the backward wavefront is ineffective. मागच्या बाजूने ते इनइफेक्टिव्ह आहे, फक्त पुढच्या बाजूचं जोडलं एनव्हलप की ते तुम्हाला काय देणार आहे, न्यू वेव्हफ्रंट देणार आहे. असं हे हायजीन्सचं प्रिन्सिपल आहे, नेहमी विचारलं जातं. आता पुढचं बघा, काय पुढचा प्रश्न काय नेहमी विचारला जाणारा हा पण प्रश्न आहे. असे छोटे छोटे प्रश्न करा, चॅप्टर जरी अवघड वाटत असला तरी. मग स्टेट एनी 4 कंडिशन्स फॉर ऑब्टेनिंग वेल डिफाइंड अँड स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. तर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न तयार होण्याकरता तर आपल्याला माहिती हा एक सोर्स आहे आणि तो जेव्हा अशा 2 सोर्सवर पडतो, S1 आणि S2 वर, तर त्याच्यापासून इंटरफरन्स पॅटर्न तयार होतो. या पद्धतीने असा इंटरफरन्स पॅटर्न तयार होतो. आणि हा स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न जर तयार व्हायचा असेल तर या ठिकाणी तर असा स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न, डार्क बँड, ब्राईट बँड, डार्क बँड, ब्राईट बँड असा, तर तुमच्या कंडिशन्स काय असाव्या लागतात. तर आता स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न तयार व्हायचा असेल तर 2 सोर्सेस लागतात. आणि म्हणून आता बघा, ह्या 2 सोर्सेस मधलं अंतर जे असतं ते स्मॉल डी असतं. आणि इथे सोर्स आणि स्क्रीन याच्यामधलं जे अंतर असतं ते कॅपिटल डी असतं.
आता हे मिलीमीटर मध्ये असतं, स्मॉल डी कशात असतं, मिलीमीटर मध्ये असतं, आणि कॅपिटल डी कशात असतं, तर हे मीटर किंवा सेंटीमीटर मध्ये असतं. म्हणजे हे नियर अबाउट 1 मीटर, 1.2 मीटर, म्हणजेच 100 सेंटीमीटर, 120 सेंटीमीटर असं. मग जर तुम्हाला याच्यात प्रॉब्लेम मध्ये आलं बघा की जे मिलीमीटर मध्ये असतं ना तर ते 2 सोर्सेस मधलं अंतर असतं, आणि जे मीटर किंवा सेंटीमीटर मध्ये असतं ना ते सोर्स आणि स्क्रीन मधलं अंतर असतं. असं सोपं लक्षात ठेवायचं. तर मग हे 2 सोर्सेस जे आहेत, तर हा इंटरफरन्स पॅटर्न स्टेडी मिळण्याकरता आलं लक्षात, तर ते सोर्स कसे असले पाहिजेत, तर त्याच्या 4 कंडिशन लिहायला सांगितल्या. आता पहिली कंडिशन आहे बघा, दी 2 सोर्सेस ऑफ लाईट. काय म्हणायचं इथं, दी 2 सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोहेरंट. आता कोहेरंट म्हणजे काय, तर त्या दोन्हींची काय फ्रिक्वेन्सी कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. त्यांच्यामध्ये कॉन्स्टंट फेज डिफरन्स असला पाहिजे आणि इंडिपेंडंट ऑफ दी टाइम ते असलं पाहिजे. त्याला म्हणायचं कोहेरंट सोर्सेस. आता बघा याच्यावर स्वतंत्र तुम्हाला तुमचा क्वेश्चन सेक्शन ए मध्ये जो क्वेश्चन 2 असतो की 1 मार्काचा प्रश्न, त्याच्यात हा येऊ शकतो की व्हॉट डू यू मीन बाय कोहेरंट सोर्सेस, डिफाईन्ड कोहेरंट सोर्सेस, आणि त्याची व्याख्या द्यायची बघा. The 2 sources of light that should be coherent when they are having same frequency, having a constant phase difference and independent of the time. तर ही झाली कोहेरंट सोर्सची डेफिनेशन. आता दुसरं बघा, मोनोक्रोमॅटिक. मोनो मीन्स सिंगल आणि क्रोमॅटिक मीन्स कलर. मग आता बघा प्रत्येक, आता हा जर रेड असेल ना बाळांनो, तर हा पण रेड असला पाहिजे, त्यांचा कलर सेम असला पाहिजे. आणि व्हाईट लाईट हा 7 रंगाचं मिश्रण असतं, म्हणजे व्हाईट लाईट हा मोनोक्रोमॅटिक असू शकत नाही. मग आता मोनोक्रोमॅटिक म्हणजे 2 सोर्सेस ऑफ लाईट दे शुड बी मोनोक्रोमॅटिक, म्हणजे दोन्हीचा कलर हा सारखा असला पाहिजे. कलर सारखा म्हणजे त्यांची वेवलेंथ काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. आलं लक्षात. आता इथं कोहेरंट म्हणजे काय हे पाहिलं आपण. आता मोनोक्रोमॅटिक म्हणजे पाहिलं सेम अँप्लिट्यूड. आता तुम्हाला माहितीये की या पद्धतीने जेव्हा वेव जाते, तर ही अशी वेव, तर त्याचं हे जे अँप्लिट्यूड आहे, तर दोन्ही सोर्स पासून जे वेव निघणार आहे त्यांचं अँप्लिट्यूड सुद्धा काय असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे. आणि म्हणून 2 सोर्सेस ऑफ लाईट दे शुड हॅव दी सेम अँप्लिट्यूड. बघा 4 शब्द क्रमाने लक्षात ठेवले तरी लक्षात राहतं. आता काय बघा, the distance between 2 sources that should be very small compared to distance between source and screen, म्हणजे कॅपिटल डी. आलं लक्षात. डी शुड बी स्मॉल कम्पेअर टू कॅपिटल डी. असं शॉर्ट मध्ये लक्षात ठेवलं की त्याला आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह करून लिहिता येतं. त्याच्यानंतर हे दोन्ही सोर्सेस कसे असले पाहिजे, ते नॅरो असले पाहिजे. 2 सोर्सेस ऑफ लाईट शुड बी नॅरो. आणि 6वं आहे बघा, the 2 sources of light should be in the same state of polarization. त्यांची पोलरायझेशनची स्टेट सुद्धा काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. आणि असं शॉर्ट मध्ये लक्षात ठेवता येईल. 4च लिहायचे बघा, मी 6 सांगितले. काय काय, कोहेरंट, मोनोक्रोमॅटिक, ते नंतर नॅरो, त्याच्यानंतर सेम अँप्लिट्यूड, देन डी डिस्टन्स बिटवीन 2 सोर्सेस शुड बी व्हेरी स्मॉल कम्पेअर टू डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन. आलं का लक्षात. आणि सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. तुम्हाला जे सोपे वाटतील ते 4 शब्द करा आणि त्या सगळ्याच्या पुढे काय लावा, दी 2 सोर्सेस ऑफ लाईट, या पद्धतीने. आता डिस्टिंग्विश बिटवीन इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. आता इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन मध्ये आपण बघू आपण काय फरक आहे. तर आता तुम्हाला माहितीये, आताच आपण पाहिलं की जेव्हा असे 2 सोर्सेस पासून 2 लाईट वेव्ह येतात अशा पद्धतीने, आणि त्या एकत्र येऊन या पद्धतीची वेव तयार होते, आणि याला आपण काय म्हणतो, याला म्हणतो इंटरफरन्स. आणि डिफ्रॅक्शन म्हणजे काय, तर एका सिंगल सोर्स पासून, या सोर्सेस पासून, आणि जो इंटरफरन्स पॅटर्न तयार होतो, तर याच्यावर सेंट्रल ब्राईट बँड, त्याच्यानंतर डार्क बँड, ब्राईट बँड, डार्क बँड, ब्राईट बँड असे इक्वल डिस्टन्सवर असतात इंटरफरन्स मध्ये. आणि इथे बघा एक सिंगल सोर्स आहे असा, आणि इथे जर त्याला डिस्टर्बन्स झाला तर इथून एक वेव आणि इथून एक वेव इथे मिळते, आणि त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीचा, मी आता हा पॅटर्न असा काढते, हे बघा या पद्धतीचा असा पॅटर्न तयार होतो. तर याला आपण डिफ्रॅक्शन पॅटर्न असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये 2 सोर्स असतात, इथे एकच सोर्स असतो. आणि म्हणून मग इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन याच्यामधला फरक बघताना काय बघायचं, तर interference is the result of superposition of light coming from
टू डिफरंट कोहेरंट सोर्सेस. आता पाहिलं आपण कोहेरंट सोर्स म्हणजे काय. आणि डिफ्रॅक्शन पॅटर्न इज द रिझल्ट ऑफ सुपरपोजिशन ऑफ लाईट कमिंग फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ सेम वेव्हफ्रंट. आलं का लक्षात. आणि इथे ऑल ब्राईट बँड्स आर इक्वल इंटेन्सिटी. ब्राईट बँडची सगळ्यांची इक्वल इंटेन्सिटी असते. इथं मात्र हे जे काही आहे हा सेंट्रल मॅक्सिमा, त्याच्यानंतर या क्रमाने असायचं, याच्यापेक्षा हा छोटा, असं दोन्ही बाजूला येतं बघा. याला आपण म्हणतो फर्स्ट मॅक्सिमा. आलं लक्षात. तर याला म्हणतो इथं फर्स्ट मिनिमा, इथं फर्स्ट मॅक्सिमा, इथं सेकंड मॅक्सिमा, इथे सेकंड मिनिमा, या पद्धतीने. आणि मग तुमची इंटेन्सिटी आहे ही सेंट्रल ब्राईट बँडची काय आहे, हायर आहे. आणि त्याच्यानंतर ती अनुक्रमे कमी कमी होत जाते. आणि म्हणून इंटेन्सिटी ऑफ सेंट्रल मॅक्सिमा इज हायेस्ट. या सेंट्रल मॅक्सिमाची इंटेन्सिटी हायेस्ट असते, कारण आपल्याला माहिती याचं अँप्लिट्यूड जास्त आणि इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ दी अँप्लिट्यूड. आणि म्हणून इंटेन्सिटी ऑफ सेंट्रल मॅक्सिमा इज हायर अँड दी सेकंडरी मॅक्सिमा आर ऑफ दी डिक्रीजिंग इंटेन्सिटी. मग हळूहळू याची इंटेन्सिटी काय होत जाती, डिक्रीज होत जाती. इथं मात्र नाही, ऑल ब्राईट बँड्स आर इक्वल इंटेन्सिटी. आता बघा, मुळात अँप्लिट्यूड जर सारखं आहे तर इंटेन्सिटी काय असणार आहे, सारखीच असणार आहे. तर या पद्धतीने. आणि फ्रिंजेस हॅव सेम विड्थ. आता बघा ह्या अशा फ्रिंजेस आहेत इथं, तर ह्या सगळ्या फ्रिंजेसची विड्थ कशी असणार आहे, सारखी असणार आहे, एक सारखी. आणि इथं मात्र तसं नसतं. इथं बघा या पद्धतीने ही सेंट्रलची, त्याच्यानंतर ही थोडी छोटी, ही अजून छोटी, या पद्धतीने ही जी विड्थ आहे ही अशी कमी कमी होत जाते या पद्धतीने. कळलं का. तर हे झालं डिफ्रॅक्शन आणि हे झालं इंटरफरन्स. फ्रिंजेस हॅव दी सेम विड्थ. इथं मात्र फ्रिंजेस आर नेव्हर ऑफ इक्वल विड्थ. आहे का सगळ्यांची विड्थ सारखी, नाही. तर या पद्धतीने आपल्याला मी खूप सारे पॉइंट सांगता येतील, पण आता आपल्याकडे एवढा वेळ नाही. आणि म्हणून सोप्यात सोपं म्हणजे तुम्हाला हा पॉइंट जर डेफिनेशन आली तरी लिहिता येईल. आणि या पद्धतीने 3 पॉइंट सांगितले, तुम्हाला कोणतेही 2 लिहायचे आहेत. तर डिस्टिंग्विश बिटवीन इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन. तर या पद्धतीने आपल्याला हे पाहता येतं. कळलं का मग आता. तर डिस्टिंग्विश बिटवीन फ्रॉनहोफर अँड फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. आता इथे जागा नव्हती म्हणून मी डिफरन्स लिहिला नाही, आणि तो कसा तयार करायचा हे पण मला तुम्हाला सांगायचंय. आणि म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पाहताना आपण इथे शब्द लिहू बघा. फ्रॉनहोफर आणि इथे लिहू फ्रेस्नेल. ह्या दोन्हींमध्ये कोणता शब्द मोठा आहे, हा का हा. तर हा मोठा आहे, हा लॉंगर आहे. आणि हा शॉर्ट आहे. शब्द कमी येत नाही, हा छोटा आहे, हा मोठा आहे. मग याचा संदर्भ कुठे घ्यायचा बघा. तर ज्या वेळेस तुमचा सोर्स आणि स्क्रीन हे इन्फानाइट डिस्टन्सवर असतात त्यावेळेस कोणतं डिफ्रॅक्शन असतं, फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. आणि जेव्हा सोर्स आणि स्क्रीन हे फायनाइट असतात, म्हणजे हे अंतर मोजता येतं आपल्याला, फायनाइट डिस्टन्सवर असतात, त्यावेळेस त्या डिफ्रॅक्शनला कोणतं डिफ्रॅक्शन म्हणायचं, फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. आलं लक्षात. बघा, फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन इज दॅट डिफ्रॅक्शन. In that diffraction, the distance between source and screen that is infinite. आणि इथे बघा, in Fresnel diffraction, the distance between source and screen that is finite. आता बघा, जो खूप लांब अंतरावर असतो, हा झाला पहिला पॉइंट. तर लांब अंतरावर असतो तो प्लेन वेव्हफ्रंट असतो. कोण असतो, प्लेन वेव्हफ्रंट. म्हणजे इथे येणारा वेव्हफ्रंट कोणता आहे, प्लेन वेव्हफ्रंट. आणि जो फायनाइट अंतरावर असतो तो एकतर स्पेरिकल असतो, एक्सक्यूज मी, नाही तर सिलेंड्रिकल असतो. आलं का लक्षात. मीन्स वेव्हफ्रंट इन दिस केस दॅट इज प्लेन वेव्हफ्रंट. फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन वेव्हफ्रंट इज स्पेरिकल और सिलेंड्रिकल. आणि याच्यामध्ये बघा, 2 बायकॉन्व्हेक्स लेन्स आर युज्ड. म्हणजे इथं फक्त तुम्ही एक पॉइंट लिहिला की लेन्सेस आर युज्ड आणि लेन्सेस आर नॉट युज्ड. तिसरा फरक, लेन्सेस आर नॉट युज्ड. जर हे फायनाइट डिस्टन्स वर आहे तर कशाला लेन्स लागणार आहे, लांबचं पाहायचंय तर लेन्स लागणार आहे. आलं का लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन आणि फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन, नुसता हा वर्ड जर लॉंगर आहे तर त्याच्याहून हे सगळं
लिहिता येतं, कारण सूर्य हा आपल्यापासून खूप लांब अंतरावर आहे आणि त्याच्यापासून येणारा सोर्स हा कसा, त्याच्यापासून मिळणारा वेव्ह फ्रंट कसा असतो, प्लेन वेव्ह फ्रंट, असाही संदर्भ देऊन तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर असे छोटे छोटे आपण 5 प्रश्नांचे उत्तर ह्या भागात पाहिले. तर बघा, अगदी 20-25 मिनिटात तुमचे ह्या प्रश्नांची उत्तरं तयार होतील. तर तुम्हाला समजले का सगळे? पुढच्या भागात परत आपण असे छोटे छोटे प्रश्न बघूयात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ओके, थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ अँड ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी.